आणि जेव्हाही तुमची भेट होती आणि जेव्हाही भेट होती तेव्हा असं लक्षात येतं की एक नवीन क्षेत्र की ज्याच्यामध्ये तुम्ही आणखीन एक मोठी झेप घेतलेली आहे, आणखीन एक काहीतरी मूलभूत स्वरूपाचं काम करताय. आणि गेली जवळपास 12-15 वर्ष मी BVGची आणि तुमची वेगवेगळ्या क्षेत्रामधली आणि समाजाच्या बद्दलचं एक बांधिलकी जपत तुम्ही करत असलेली कामगिरी बघतोय. आता मला इतक्या गोष्टी खरं तर बोलण्यासाठी आहेत. सगळ्यात पहिल्यांदा तर एखाद्या मराठी उद्योजकानं 1 लाख लोकांना रोजगार देणं ही इतकी मोठी अभिमानाची गोष्ट वाटते. खरं तर तुम्ही तो टप्पा गाठला त्याबद्दल अभिनंदन करतानाच मला वाटतं आता तुमचं लक्ष किती आहे? 10 लाख लोकांना, 10 लाखाचं आहे. तर पुढच्या 10 लाख जणांना किती काळामध्ये रोजगार द्यायचा आहे? सर ऑनेस्टली तुमचे पहिले मनापासून आभार मानतो माझ्या कट्टाचे आणि सर्व तुमच्या सहकाऱ्यांचे. ही खूप वेगळ्या पद्धतीने तुम्ही हे चालवता आणि ही जी काही कामगिरी झाली आतापर्यंतची ह्याच्यामध्ये माझ्या आईचं, माझ्या पत्नीचं, वैशाली, आदिती, आर्या, मुली, भाऊ दत्ता ह्या सगळ्यांचं खूप मोठं योगदान आहे. आणि त्याच्यापेक्षा जास्त मोठं योगदान आहे माझ्या सहकाऱ्यांचं. छत्रपतींना जसे सहकारी मिळाले तसे मला सहकारी मिळालेत. सर्वसामान्य लोकांना एकत्र घेऊन आम्ही काहीतरी वेगळं असामान्य काम करायचा प्रयत्न करतोय. वी डोंट क्लेम एनिथिंग की आम्ही हे अचीव केलं, आम्ही हे करू. आमचा ध्यास आहे की रोज काहीतरी काम करायचं आणि एक्सलन्स अचीव करायचा. कुठलंही काम करताना एक्सलन्स अचीव करणं. मी काय म्हणतो, माझ्यात बरं असून चालत नाही, चांगला असून चालत नाही, उत्तम असूनही चालत नाही, सर्वोत्तम व्हायचा प्रयत्न करायचा. आणि तो ध्यास घेतलाय की त्यामुळं 1 लाखापर्यंत पोचलो. सगळ्या माझ्या सहकाऱ्यांचं त्याच्यामध्ये प्रचंड योगदान आहे. दहीहंडीचा जो वरचा माणूस आहे तसा मी आहे. श्रेय मला मिळतं, इंटरव्ह्यू माझे होतात, फोटो माझे मिळतात, पण श्रेय सगळ्यांचं आहे. हनुमंतराव तुमचं विनयीपणा आम्ही सगळे महाराष्ट्र सगळा जाणतो. यात काही वादच नाही की सगळ्या सहकार्यांच्याच पाठिंब्याशिवाय तर हे होऊ शकत नाही. पण तुमचं विजन ह्या सगळ्यामधलं फार महत्वाचं अर्थातच आहे. पण मला सांगा, ग्लोबल ठेवलंय विजन, ग्लोबल ठेवलंय. BVG 100 देशात घेऊन जायचंय. ऑलरेडी 3 देशात चालू झालं. अमेरिकेत 3 वर्षापूर्वी काम चालू केलं आणि जवळपास 2-1 हजार लोक BVG आता अमेरिकेत काम करतात. तुम्ही ऑर्लंडो एअरपोर्टला उतरलात तर तुम्हाला BVG दिसेल. भारतात 21 एअरपोर्टवरती BVG दिसतंच आहे तुम्हाला. मुंबई एअरपोर्ट, पुणे, चेन्नई, अहमदाबाद, लखनौ इकडे दिसतंय. अमेरिकेत चालू झालंय. डेट्रॉइट एअरपोर्ट BVGला मिळालाय. तिथे आमच्या पार्टनर बरोबर काम करतोय. तर मग आता पुढच्या 10 वर्षामध्ये 10 वर्षामध्ये 10 लाखाचं 10 वर्षात 10 लाखाचा टप्पा ठेवलाय. कारण जे रेकग्निशन मिळतंय BVGला कामाच्या क्वालिटीमुळं, इंटिग्रिटीमुळं, ऑनेस्टीमुळं. आता 25 लोकांना 1-1 किलोपेक्षा जास्त सोनं एअरपोर्टला सापडलं. ते घरी घेऊन गेले असते, पण ज्याला सगळ्यात जास्त पैशाची गरज आहे तो माघारी देतो. हे मी कल्चर इनकल्केट केले BVGमध्ये की इंटिग्रिटी, ऑनेस्टीचं. किती मिळालं सोनं? 1 किलोपेक्षा जास्त. मुंबई एअरपोर्टला सर एकाला 4 किलो सोनं मिळालं, तेही पार्किंगमध्ये मिळालं. पार्किंगमधनं तो घरी गेला असता साहेब तर त्याला त्याच्या 2 पिढ्याला काम करायला लागलं असतं. 2.5 कोटीचं सोनं मिळालं त्याला. तो परत आतमध्ये गेला, CISFला दिलं त्यानं सोनं. हे BVG आहे. हे BVG आहे आणि त्याच्यामुळं हे झालंय. तर आता BVGचं ग्लोबल एक्सपान्शनचा प्लॅन केलाय. जपानमध्ये पुढच्या 5 वर्षात 8 लाख लोकांची गरज आहे. इटलीतला माझा एक मित्र. त्यांना काय भारतातनं हवेत? हा, भारतातनं पाहिजेत. भारतातनं जर जपानला जायला कोणी उत्सुक असेल आणि काम करायची तयारी असेल तर अशा 8 लाख लोकांना तुम्ही पुढच्या 5 वर्षामध्ये जपानमध्ये आपण काम देऊ शकू सर. त्याच्यामध्ये कॅटेगरीज आहेत. नर्सिंगची कॅटेगरी आहे, नर्सेसची. नर्सिंगमध्ये पण कॅटेगरी आहे. ऑपरेशन थिएटरची नर्स वेगळी आहे, ICUची नर्स वेगळी आहे, जनरल नर्स वेगळी आहे. त्याच्याप्रमाणे त्यांना लँग्वेज प्रोफिशियन्सी आणायला लागेल. कुठली जर्मनीमध्ये नर्सेस पाहिजेत. सगळं जग सर म्हातारं होत चाललंय. सगळं जग म्हातारं होत चाललंय. भारताला हा डेमोग्रॅफिक डिव्हिडंड आहे की आपण सगळ्यात यंग देश आहोत. इश्यू काय आहे की स्किलसेटची जी रिक्वायरमेंट बाहेर आहे आणि जे आपण शिकवतो ह्याच्यामध्ये खूप गॅप आहे. तो गॅप जर आपण भरून काढला